कुठलं कडबा आहे मालकी? हे गुडदिमा गुडदीच आहे काय? किती हाईट आहे साधारणपणे याची? हाईट आहे 6-6.5 फूट. 6.5 फूट आहे. पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलो सांगोल्याच्या कडब्यांच्या बाजारामध्ये. मित्रांनो, सध्या कडब्याचा सीझन चालू आहे. काही दिवस आता कडबा फक्त मिळणार आहे, त्यानंतर सुका चारा मिळणार नाही. 1 महिनाभर राहिला आहे अवधी. जर कोणाला पाहिजे असेल तर सांगोला बाजारला व्हिजिट करून कडबा घेऊ शकताय. शेतकरी मित्रांनो, काय झालेलं आहे, सांगोला बाजारामध्ये मध्ये थोडा अवकाळी पाऊस झाल्यामुळं कडबं भिजलेला आहे. आणि तर कडबा भिजल्यामुळं थोडंफार रेटमध्ये घसरण झालेली आहे. तर आपण आता चालू मार्केट रेंज काय बघायचं आहे. साधारणपणे 3 ते 4-5 रुपयेपर्यंत कडब्याचं रेट घसरले. तर कोणाला कडबं घ्यायचं असेल तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन कडबं घेऊ शकता. आपण जाणून घेऊया गाडीची माहिती आता. तर दादा पुन्हा दादा नमस्कार. हो नमस्कार. कुठलं गाव आहे? मुंडेवाडी. मुंडेवाडी. बरं, कुठलं कडबा आहे? ही दगडीच आहे. दगडीच आहे काय? किती हाईट आहे मालक याची? ही साधारणपणे 5.5 फूट आहे. 5.5-6 फुट आसपास आहे. 5.5-6 फूट आहे. बरं, कसा रेट काय चालू आहे आता? रेट इथे चालू आहे 2700-2800 रुपये 2700 रुपये जागेवर ही कडबं मिळेल जागेवर. बरं, आणि पोच म्हणलं तर कसं देत आहे? पोच अंतरावरून कसं अंतर? एक 200 किलोमीटर असलं 3800-3900 रुपये शेकडा आम्ही देऊ. त्या हिशोबाने देत आहे. बरं, तर किती बसले आपल्या गाडीत कडबं? ही 900 बसले. 900. मित्रांनो बघून घ्या पिंडी कशी आहे. किती वजन राहील पिंडी साधारण? पिंडीच एक 2-2.5 किलो पर्यंत येईल. 2.5 किलो आसपास. हा, आसपास. बरं, कुठल्या जनावरांसाठी चालतंय? ही जर्सी, बैल, बर, म्हैस, हा, शेळी शेळीला पण चालणार कडबा आहे. चालणार. बरं, आणि ह्याच्यापासून काय फायदा होते? व पाणी पिते ती. बरं. वला चारा पिणं असतं चांगला आहे, पण ह्याच्यानं पाण्याची ही चमक वाढते. चमक वाढते जनावर त्या ठिकाणी वाटते काय? पौष्टिक आहार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला. 93 हा, 56 हा. 11 हा. 90 हा. 49. ठीक आहे, धन्यवाद. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेड्याचा काय? बरं, कडबं कुठलाही? मंगळवेढाच आहे. मंगळवेड्याचं पण ब्रीड कुठला कडबे? 35 मालदांडी. 35 मालदांडी. किती ब्रीडचे कडबे असते तो? हा, कडबं कुठल्या व्हरायटी मध्ये मिळते? कडबा, दगडी, गुडदी, 35 मालदांडी. बर, चांगलं कुठलं जनावरला खायला? 35 मालदांडी देशी कडबा आहे आपला मंगळवेढ्याला. देशी कडबा चांगला. मंगळवेढ्याला दुसरं हायब्रिड पेरत नाही ती. पेरतच नाही ते? नाही पेरत नाही ती. बरं. काय चालू आहे आता भाव याचा? त्याचा भाव इथं 3500 रुपये पर्यंत चालू आहे. 3500 पर्यंत चालू आहे. चालू आहे. ही कडबं बघून आहे. बघून कडबा बघून असतं. आता ही पिंडी हाईट किती असेल साधारण? ही एक 5-5.5 ते 6 फूट. 6 फुटापर्यंत आहे. हा, आणि 3500 रुपये रेट? 3500 रुपये. सांगोलच्या आसपास एक 10-20 किलोमीटर जागा पोच देतोय. 3500. हा. आता इथं सांगोल्यात आलो किती देणार? सांगोलीत आलं तर 3000 रुपये. 3000 रुपये मिळेल. हा, बरं, आणि किती बसते या गाडीत? ह्या गाडीत बसते 900-1000. 1000 आसपास बसते. होय. बरं, तर मित्रांनो बघून घ्या कडबं कसा आहे. पालेदार कडबा आहे आणि 35 माल दांडीचा कडबा आहे. अगदी पालेदार कडबा बघून घ्या कसा आहे. कुठल्या जनावरासाठी चालते? ठीक आहे. जर्सी, म्हशी, पळाव बैला शिनला, बरं, शेळ्या शिनला सगळ्यांना चालते. सगळ्या पशूंना चालते. चालते. बरं, आणि आता ह्याच्यापासून फायदा काय काय होतो? त्याच्यापासून जनावर पाणी पिते ती, बर ही धरून राहते ती, ताकद राहते अंगात, बर बर. आजारी पडत नाही ती. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 97 30 हा, 14 हा. 51 22. ठीक आहे, धन्यवाद मालक. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा मुंडेवाडी. मंगळडा मुंडेवाडी. किती बसते कडबं याच्यात? बसली 1500. 1500 कडबं बसते. मालक कडबं लय लहान आहे हो. कडबं लहान आहे जरा. बरं, काय चालू रेट आता? याचा रेट चालू आहे सांगोल्यात 2500-2600 रुपये. 2600 रुपये चालू आहे. हा, आणि पोच म्हणलं तर किती ना? पोच म्हणलं तर आता जरा या आठवड्यात जरा बाजारभाव पडले तर. कशामुळे? आता कशामुळे पडले तर काय सांगू शकत नाही. महागाईमुळे शेतकरी जरा आता घ्यायला दबकाय लागली. दबका लागलेली. बर बर बर. आता सातारा सांगली होईल 3031 पोच होईल. हा, 3800-4200 होतं तेवढं आता दिवस आलंय. 4-5 रुपये पडलाय बाजार म्हणा. 5-7 रुपयाने पडलाय चांगला. चांगला पडलेला. हा. आणि शेतकरी तुम्हाला कसं देते माल काय? शेतकरी आता द्यायला लागली ती 15-16 रुपयाने द्यायला लागली ती? द्यायला लागली. बरं, आणि जर कोणाला जरी जागेवर येऊन नेलं तुमच्या मुंडेवाडी शहरात आलं तर कसं देणार कडबं जागेवर? मिळेल त्यांना 16-17 बघून त्यात 18 पर्यंत लास्ट. 18 पर्यंत म्हणजे कडब्याची व्हरायटी बघून असते. हे आता 15 घेतलेला आहे. 15 नाही काय तेवढ्याला आता? हे आता जातं 22-23 पर्यंत. 22 पर्यंत खर्च ही ते 5-7 रुपये तेवढं लागतो. म्हणजे गाडीचं डिझेल आलं तुमची राबणूक हे सगळं पाहता एक 20-22 पर्यंत देतात. 20-22 पर्यंत देतो. बरं, आणि ह्या 1300 कडबा आहे काय? तर 1500. 1500 गाडी कुठली ही? 407 आहे. 407 मध्ये 1500 कडब बारक्या पेंड्या द्या काय की जरा. हा, पेंडी लहान आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 93 59
19 4105. ठीक आहे. आणि ज्वारी मिळते तुमच्याकडे? ज्वारी पण मिळते. बरं. ज्वारी आहे 5,500-6,000 रुपये क्विंटल. 5.5 न 6 ज्वारीचं नवीन काय ज्वारी, रेट कमी जुनी नाही झालं? ना? नवीन, हा. नवीन ज्वारी मिळेल. ठीक आहे. जर कोणाला ज्वारी आणि कडबू पाहिजे बिगर असेल तर पाणी तुम्ही ज्वारी. ह्यांना संपर्क साधू शकताय. आणि लाईक आणि फॉलो पण करू शकता. बरोबर. धन्यवाद मालक, धन्यवाद. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? मंगळवेढा. मंगळवेढा. मालक कुठलं कडबा आहे? हे गुडझील आहे. गुडदी जरा लहान आहे काय कडबं? हा जरा लहान आहे. बरं. आणि हे बाण जोकाचा आहे जरा. भिजले काय जरा? हा जरा नॉर्मल भिजले जरा कुठं तर बरोबर. शेंडावरचे वरले भिजलेलं आहे. बरं बरं बरं. काय सांगताय कसं रेट आहे याचा? हे आहे जागेवर 25 रुपये. 25. काय चालू आहे रेट आता? जागेवर दिला इथं सांगोला मध्ये 25 रुपये. 25 रुपये देताय जागेवर जागेवर, आल्यावर. हा. आणि तुमच्या मुंडेवाड्याला आल्यावर कसं देणार? तिथं 2200-2300. 2300. हा. आणि घरपोच म्हणलं तर हा कडबा घरपत म्हणलं की 3000 रुपये. 3000. 3032 रुपये तर रनिंग बघून. काय शेतकरी मित्रांनो गाडीत कडबं किती बसतंय? या गाडीत 800 कडबं. 800 कडवं बसतंय. हा तर 800 कडवं बसतंय मित्रांनो. आणि सांगोल्याचा बाजार आहे आता बऱ्यापैकी साधारणपणे 10-10:30 वाजत आलेत आणि बाजारातील कडबं बऱ्यापैकी आहे तसंच आहे. हाय. कशामुळे काय झालं भैया? कशामुळे विकणं आहे कडबं? कडब्याचा काय झालंय मार्च एंडिंग असल्यामुळे पैशाचा ही झाले. सप्लाय महिना संपलाय. मार्च एंडमुळे पैसे संपले. पैसे असं संपले. म्हणायला हा. बरं, जरा इकडे या की. तर की आता प्रत्येक रविवारी आपण बघतो एवढं कडबं ह्या टायमापर्यंत राहत नाही. राहत बऱ्यापैकी नाही, विकलं बरोबर जातं. मग आता राहिले हे कशाच काय रेट वाढलेत म्हणून का रेट गिऱ्हाईक वाढले गिरायकच कमी ना. कशामुळे कमी झाले? काय वरले घालायला म्हणजे मुरगाच कमी मिळाले रेट कमी रेटने मिळाले. हरभरा भेटलाय. बरं. कडब्याला कोण विचारत नाही. बरं. पण कडबं का घालावं जनावरला? कडबं खायला फॅट SMS हा जनावर धड राहते ती चोरापेंड सारखा एक प्रकार आहे ह्याचा. हा हा. म्हणजे चांगल्या क्वालिटी कडबं बिन पाण्याचं पिकवलेलं आहे आणि हे चांगल्या क्वालिटीचं आहे त्यामुळे चारल्याला फायदाच आहे जनावरांसाठी. फायदा आहे फायदा. बरं. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादांचा नंबर देणार आहे आपण. संपर्क साधून घेऊ शकताय. आपण 5 ते 6 व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांची माहिती घेतलेली आहे आणि प्रत्येकाचा नंबर दिले तर कुणाला कुठला कडबा आवडतोय सांगताना रेट वेगळे असतात मित्रांनो. पण कडबा बदलला का रेट बदलतो ह्याची माहिती घ्या. कारण कसं आहे ह्याने जरी 2500-3000 म्हणले असतील तरी सुद्धा ह्यात 2200 पण होऊ शकते आणि 3200 पण होऊ शकते. त्या मापाचा कडबा आहे. त्या मापाचा रेट आहे. कडबा मोठा उंची बारीक मोठा असतो त्या हिशोबाने कडबा रेट सांगता जाईल. हा. नाहीतर कसं व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगता 2800 पुन्हा मोठ्या कडव्याला 2800 होत नाही ना. नाही होत नाही. बरोबर आहे. कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर मोबाईल नंबर सांगा. 98 34 92 39 73. ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो कुणाला कडवं पाहिजे असेल तर ह्या दादांकडे देखील कडवे मिळते. दादा नंबर सांगा तुमचा. 80 10 21 46 84. 80 10 21 46 84. 46 84. दादा आपलं नाव काय? निखिल पिंजारे. हा. तर पिंजारे साहेबांकडे देखील कडवं मिळते. कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. ही गाडी बघू शकता त्यांचीच आहे. धन्यवाद मालक. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? गाव मुंडेवाडी मंगळवेढा. मुंडेवाडी. कुठलं कडवं आहे मालक? हे गुडदिमा. गुडदीच आहे काय? किती हाईट आहे साधारणपणे याची? हाईट आहे 6-6.5 फूट. 6.5 फूट आहे. काय किंमत राहिली पेंडी? पेंडे जाग्याला आहे घ्यायचे 28-29 रुपये. 29 रुपये आता इथं सांगोल्यामध्ये. आणि पोच म्हणलं तर किती पर्यंत देत आहे? पोच सातारा म्हणलं तर 42 रुपये. सातारा 42, पुणे पुणे 42, कोल्हापूर 42 मिरज सगळीकडे. त्या 40च्या प्लस सगळीकडे 40 देत plus. आहे. बरं. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादांकडे मिळते कडबं आणि चांगल्या हाईटचं वगैरे मिळत. दादा ह्याची काय खात्री राहते हो कडबी? खात्री खात्री काय राहते? बुरशी वगैरे लागलेलं कडबं नाही तसं? लागत. तसं काय नाही ना. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 98 23 हा. 43 16 12. ठीक आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो कुणाला कडवं पाहिजे असेल सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन कडवं कलेक्ट करू शकताय. आपल्याकडं बऱ्यापैकी मंगळवेढा शिवारातील कडवं असतंय. मंगळवेढा बोराळे शिवारातील मुंडेवाडी शिवारातील कडवं आहे. कुणाला पाहिजे असेल तर एकदा व्हिजिट करा आणि मी जे काय 4-2 शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे नंबर देईल त्यांना संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथं सांगू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.